नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता माझी सक्तीची रजा संपली आहे. मी असं का म्हणते आहे तर गेले 5 ते 7 दिवस माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळं मी कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला नाही आणि म्हटलं आता बरं वाटतं आहे तर आजपासून परत नव्याने कामाला लागावं. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता पौर्णिमा आहे म्हणून उंबऱ्याची पूजा केली, हळदीचं लेपन केलं. तोपर्यंत माझ्या लेकीनं मस्तपैकी घरातला पसारा आवरून घेतला, बेडशीट्स बदलले. मुली असल्या की किती बरं असतं ना, पटापट आपण एक काम करतो तोपर्यंत त्या दुसरं उरकून घेतात. इकडं मी पुरणाची डाळ शिजायला घातली होती आणि चहा देखील ठेवला होता. दोघींनी चहा वगैरे घेतला. त्यानंतर मी आमटी वगैरे करून मस्तपैकी पुरणपोळ्या करून घेतल्या. माझ्या लेकीला तूप लावलेल्या पुरणपोळ्या खूप आवडतात. त्या देखील तूप लावून करून घेतल्या आणि त्यानंतर वडाला पूजेला जाण्यासाठीची तयारी करून घेतली. ताट वगैरे तयार करून घेतलं आणि खाली पूजेसाठी गेले. आता माझ्या मैत्रिणी यावेळेस माझ्यासोबत नव्हत्या. मग काय तिथं गेले की आपल्याला कोण नाही कोण सुवासिनी भेटतातच. मग हळदी कुंकू झालं, वाण देणं वगैरे असतं. ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे ते करतात. तिथलं सर्व हळदी कुंकू वगैरे सगळं आवरलं आणि घरी आले आणि घरी येऊन बघते तर काय मी गेले 15 दिवस झालं जे पार्सल मागवलं होतं ते आले होतं. म्हटल्यावर मग काय पार्सल उघडण्याची घाई तर सर्वांनाच असते, तशी मला देखील होती आणि या बरण्यांची मी खूप दिवस झालं वाट देखील बघत होते कारण मला यांची आत्ता गरज होती. या 2 काचेच्या बरण्या मी फ्लिपकार्टवरून मागवल्या आहेत. म्हटलं लागलीच क्वालिटी वगैरे कशी आहे ते चेक करून घ्यावं. बरण्यांची क्वालिटी तर एक नंबर आहे. झाकण वगैरे पण खूप टाईट आहेत. तर अशा प्रकारे दोन्हीही बरण्या मला एकदम छान रिसीव झाल्या आहेत. तुम्हाला जर बरण्या हव्या असतील तर मी आपल्या व्हिडिओच्या वरती प्रोडक्ट टॅग करून देते, तिथून तुम्ही मागवू शकता. तर अशा प्रकारे मला या बरण्या एकदम छान रिसीव झाल्या. त्यासोबतच तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू